नमस्कार मित्रांनो, मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्ही एक्सप्लेन करणार आहे कॉन्ज्युरिंग युनिव्हर्समधील सर्वात थरारक मूवी ज्याचे नाव कॉन्ज्युरिंग 2 आहे. हा मूवी जून 2016 मध्ये रिलीज झाला. या मूवीला डायरेक्ट केले आहे जेम्स वॉन यांनी. या मूवीमध्ये पॅट्रिक विल्सन यांनी एड वॉरेनचा तर वेरा फर्मिगाने लॉरेन वॉरेनची भूमिका निभावली आहे. ही मूवी 1997 मध्ये लंडनमध्ये राहणाऱ्या हॉटसन फॅमिलीवर आधारित आहे. या फॅमिलीला काही भुताटकीच्या गोष्टी फेस करायला लागल्या. त्यावेळी त्यांना एड व लॉरेन यांनी मदत केली होती. ही घटना लंडनमध्ये एवढी फेमस झाली की त्यांच्या घराला लोक इंग्लंडचे ॲमिटीव्हिले म्हणून ओळखू लागले. मूवीच्या सुरुवातीला आपण पाहतो की एड व लॉरेन चर्चच्या सांगण्यावरून ॲमिटीव्हिले हाऊसचे इन्व्हेस्टिगेशन करत असतात. त्या दरम्यान लॉरेन प्रेत आत्म्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा त्या घरात असणारे एका मुलाचे प्रेत तिला बेसमेंटमध्ये घेऊन जाते. तेव्हा पहिल्यांदा लॉरेनला ती डेमोनन दिसते. सुरुवातीला ती डेमोनन लॉरेनला घाबरवते, पण नंतर तिला एडच्या मृत्यूचे विजन दाखवते. ते पाहून लॉरेन प्रचंड घाबरते. हा सीन इथे संपतो. नेक्स्ट सीन मध्ये इंग्लंडमधील एनफिल्ड सिटीतले एक घर आपण पाहतो. त्या घरामध्ये पेगी हॉटसन त्यांच्या 4 मुलांसोबत राहत असतात. मुलांची नावे बिली व जॉनी तर मुलींची नावे मार्गरेट व जेनेट असतात. पेगीचा नवरा तिला व तिच्या मुलांना सोडून गेलेला असतो, कारण त्याचे एका बाईसोबत अफेअर असते. त्यामुळे 4ही मुलांना सांभाळायची जबाबदारी पेगीवर असते. तिच्या नवऱ्याने गेले 3 महिने मासिक खर्च पण पाठवलेला नसतो, त्यामुळे तिच्यावर मुलांच्या जबाबदारीचा थोडा मानसिक ताण असतो. हा सीन इथेच संपतो. त्यानंतर एक रात्रीचा सीन दाखवला जातो. त्यात जेनेट व मार्गरेट ओजा बोर्डने खेळत असतात. ओजा बोर्डचा उपयोग करून ते घरात असलेल्या आत्म्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. जेनेटला तिच्या वडिलांची आठवण येत असते. ती आत्म्याला विचारते की तिचे वडील कधी घरी परत येतील, मात्र त्या दोघींना काहीच प्रतिसाद मिळत नाही. पुढचा सीन रात्रीचा 1:04 सुरू होतो. सगळी मुलं झोपलेली असतात. अचानक जेनेटची झोप मोडते, तर ती स्वतःला लिव्हिंग रूममध्ये पाहते. ती घाबरते. इकडे मार्गारेट झोपलेली असते, तर तिचा दरवाजा कोणीतरी वाजवते. ती पाहते तर कोणीच नसते. इतक्यात जेनेट माघारी येते. मार्गारेटला वाटते जेनेट गंमत करत आहे. घडलेल्या प्रकाराकडे दोघेही दुर्लक्ष करतात आणि झोपून जातात. पुढचा सीन US मध्ये सुरू होतो. एड आणि लॉरेन एक टीव्ही मुलाखत देत असतात. त्या मुलाखतीत डॉक्टर एडला ढोंगी असल्याचे आणि ॲमिटीव्हिलेचे इन्व्हेस्टिगेशन सगळे ढोंग असल्याचे बोलतो. हे ऐकून एड खूप संतापतो. पुढे आपण पाहतो जेनेट आणि बिली एका क्रुप्टमॅन नावाच्या खेळण्यासोबत खेळत असतात. खेळून झाल्यावर सगळे झोपून जातात. उशिरा रात्री बिलीची झोप मोडते व तो पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जातो. तेव्हा त्याला खिडकीतून 2 झोपाळे दिसतात. त्यापैकी एक झोपाळा आपोआप हलू लागतो. इकडे जेनेट एका कोपऱ्यात पाहून बोलत असते, तू कोण आहेस? हे घर सोडून जा. बिलीला एकटो सोड. या गोंधळामुळे मार्गारेटला जाग येते व ते सगळे हे पाहत असते. तेवढ्यात कोपऱ्यातून आवाज येतो, तुम्ही सगळे मरणार. बिली सुद्धा मरेल. मार्गारेट जेनेटला झोपवते. जेनेट तिच्यावर ओरडते, आम्हाला एकटं सोड. बिलीपासून सुद्धा दूरच राहा. एवढ्यात एक कोपऱ्यातून एका म्हाताऱ्याचा आवाज येतो, हे घर सोडून जा. मार्गारेट लाईट लावून पाहते तर त्या कोपऱ्यात कोणीच नसते. ती खूप घाबरते. इकडे बिली पाणी पिऊन माघारी येत असतो, तर त्याला बेसमेंटमध्ये खुर्चीवर एक म्हातारी व्यक्ती दिसते. तो पायऱ्या चढून वरती येतो, तर त्याच्या पायाला एक गाडी धडकते. तो ती गाडी टेंटमध्ये सोडतो व रूममध्ये जातो, तर ती गाडी पुन्हा रूममध्ये येते.
तो पुन्हा ती गाडी टेंटमध्ये सोडतो. ती पुन्हा बाहेर येते. बिली हे पाहून खूप घाबरतो व आईकडे सांगायला जातो. पेगी त्याच्यासोबत पाहायला येते तर तिथे कोणीच नसते. त्यानंतर तिला जेनेट बेसमेंटच्या सोफ्यावर बसलेली दिसते. तिला पेगी विचारते तर ती बोलते, बहुतेक झोपेत चालत मी इकडे आले. पेगी पाहते तर जेनेट तापाने फणफणलेली असते. पेगी तिला उद्या शाळेत जाऊ नको, घरीच थांबून आराम कर असे बोलते. दुसऱ्या दिवशी जेनेट घरी एकटी असते. ती टीव्ही पाहत असते तर चॅनेल आपोआप बदलू लागतात. ती रिमोट पाहते तर शेजारी नसतो. ती खूप घाबरते. एवढ्यात पेगीचा फोन येतो. ती तिला सांगते रिमोट आपोआप दुसऱ्या सोफ्यावर गेला. आता पुन्हा टीव्ही खरखरू लागतो. जेनेट टीव्ही जवळ जाते व टीव्ही मध्ये तिला मागे सोफ्यावर एक म्हाताऱ्याची प्रतिमा दिसते. ती घाबरून मागे पाहते तर तिथे कोणीच नसते. तेवढ्या तिच्या मागून तो आत्मा कानात ओरडतो, हे माझे घर आहे, तुम्ही हे सोडून जा. जेनेट खूपच घाबरते. इकडे एड एका डेमॉन ननचे चित्र काढत असतो. लॉरेन ते पाहून घाबरते. एड बोलतो, रात्री स्वप्नात ही नन आली होती, तेव्हापासून माझ्या डोक्यात हे चित्र आहे. हे ऐकून लॉरेन अजूनच घाबरते, कारण आधी तिला एडच्या मरण्याचे विजन आलेले असते. ती एडला आपण आता कोणतीच पॅरानॉर्मल केस घ्यायची नाही असे सांगते. पुढच्या सीनमध्ये जेनेट स्वतःला बेडला बांधून ठेवते. मात्र तिला बेडवरून कोणीतरी खाली फेकते. ती मोकळी होते. कोणीतरी दार वाजवू लागते. ती बाहेर जाते तर बेसमेंटमध्ये सोफा आपोआप हलू लागतो. ती घाबरून पुन्हा स्वतःच्या रूममध्ये जाते व तोंडावर पांघरून घेते. तेवढ्यात कोणीतरी तिला येऊन चावते. ती जोरात किंचाळते. मार्गारेट तिच्या आवाजाने जागे होते. त्या दोघींचेही बेड हलू लागतात. त्या घाबरून पेगीकडे जातात. पेगी त्यांची रूम चेक करते तर तिला तिथे ओझा बोर्ड दिसतो, ज्याच्या साहाय्याने त्या आधी आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पेगी त्यांच्यावर ओरडते. तेवढ्यात एक ड्रेसिंग टेबल जोरात येतो व दरवाजा बंद होतो. सगळे खूप घाबरतात. शेजाऱ्यांकडे जातात. पेगी झालेला प्रकार शेजाऱ्यांना सांगते. शेजारी पोलिसांना फोन करतात. पोलीस घराची पाहणी करायला लागतात तेव्हा एक खुर्ची आपोआप हलू लागते. पोलीस हे पाहून घाबरतात व पेगीला बोलतात, ही केस आमच्या हाताबाहेर आहे. पोलीस जेव्हा माघारी जात असतात तेव्हा लेडी ऑफिसर बोलते, तुम्हाला या कामासाठी चर्चची मदत घ्यावी लागेल, आम्ही काही मदत करू शकणार नाही. इकडे लॉरेनला डेमोन ननचे विजन येत असते. ती घाबरते व तू कोण आहेस असे त्या ननला विचारू लागते आणि हातात असलेल्या बायबलची पाने फाडू लागते. ती पुढे विचारते, तुला काय पाहिजे? तर ती डेमोन नन तिला एडीच्या मरण्याचे विजन देते. लॉरेन खूप घाबरते. तिची मुलगी जुडी तिला जागे करते. दुसरीकडे एक टीव्ही रिपोर्टर पेगीकडे येतो आणि बोलतो, मार्गारेट व जेनेटची मुलाखत घ्यायची आहे. पुढे फिजिकल सायन्सची एक टीम, ज्यात डॉक्टर मॉरिस क्रॉस आणि पॅरासायकोलॉजिस्ट अनिता ग्रॅज्युई मुलाखत घेत असतात. ते विचारतात, इथे कोणी आत्मा असेल तर संपर्क करा. एवढ्या जेनेट एका म्हाताऱ्या व्यक्तीच्या आवाजात बोलू लागते, मी बिल विल्सन आहे. मी आंधळा होतो व माझ्या फॅमिलीला भेटायला आलो होतो. ब्रेन हॅमरेजने त्या सोफ्यावर माझा मृत्यू झाला आणि मला हॉटसन फॅमिलीच्या किंचाळण्याचा आवाज खूप आवडतो. हे पाहून पेगी खूप घाबरते. या मुलाखतीनंतर मॉरिस यांना पटते की त्या घरात भूत आहे. अनिताला मात्र यावरती विश्वास नसतो. दुसऱ्या दिवशी त्या घरावर भूताचे सावट असल्याचे खूप पुरावे वर्तमानपत्रामध्ये येऊ लागतात. त्या घराला लोक ॲमिटीव्हिले ऑफ लंडन म्हणून ओळखू लागतात. पुढच्या सीनमध्ये सगळे मुले त्यांचे शेजारी विक नॉटिंगमच्या घरात झोपलेले असतात. रात्री क्रुकमॅनचे भूत जेनेटच्या शरीरात जाते व बिलीवर हल्ला करते. सगळेजण खूप घाबरतात. आता त्यांना ॲमिटीव्हिलेमध्ये एक नाही तर खूप सारे आत्मा असल्याची खात्री पटते. इकडे फादर लॉरेन व एडला एक रेकॉर्डिंग ऐकवत असतात. त्यातून येणारा आवाज एका म्हाताऱ्या व्यक्तीसारखा येत असतो. फादर पुढे बोलतात, हा 11 वर्षाच्या मुलीचा आवाज आहे. ते त्या दोघांना इंग्लंडला जाऊन या प्रकाराबद्दल माहिती घेण्यासाठी सांगतात.
परंतु एडीच्या मृत्यूच्या विजनमुळे लॉरेन केस घेण्यासाठी तयार नसते. एडीला ती बोलते की त्याने जे पेंटिंग बनवले होते ती नन म्हणजे एक शैतान आहे आणि त्याला तिने ॲमिटीव्हिलेमध्ये आधी पाहिले आहे. तेव्हा तिला एडच्या मृत्यूचे विजन आलेले होते. एड तिला समजावतो की त्या फॅमिलीला आपल्या मदतीची खूप गरज आहे. आता आपण माघार घेऊन चालणार नाही. फायनली लॉरेन ॲमिटीव्हिलेला जाण्यास तयार होते. तिकडे गेल्यावर पेगी त्यांना जेनेटची रूम दाखवते. त्या खोलीमध्ये सगळीकडे क्रॉस लावलेले असतात. पेगी बोलते शैतानी शक्ती कमजोर व्हाव्या म्हणून हे क्रॉस लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेगी जेनेटची रूम बंद करते. ती पुढे बोलते आता इथे फक्त मी आणि जेनेटच राहतो, बाकी मुले शेजाऱ्यांकडे राहतात. ती एडला बेसमेंटमध्ये असलेला सोफा दाखवते. त्यावर त्या म्हाताऱ्याचा मृत्यू झालेला असतो. जेनेट रात्रीची त्या सोफ्यावर जाऊन बसते हे सुद्धा ती सांगते. दुसरीकडे लॉरेन जेनेट सोबत बोलत असते. जेनेट तिला सांगते की मला विजन येतात. लॉरेन तिला सांगते की मला सुद्धा विजन येतात. जेनेट बोलते रात्री माझी झोप पूर्ण होत नाही. आधी मी शाळेत झोपायचे, आता मात्र माझी शाळा सुद्धा बंद आहे. सगळे मला घाबरतात, कोणी फ्रेंड सुद्धा नाही. आता लॉरेन तिला तिच्या आतून येणाऱ्या आवाजाबद्दल विचारते. जेनेट सांगते ती फक्त शैतानाचा स्वतःला व्यक्त करण्याचे साधन आहे आणि सध्या तो शैतान लॉरेनला त्रास देण्याचे बोलत आहे. नेक्स्ट सीनमध्ये आपण पाहतो की एड व लॉरेन जेनेटला सोफ्यावर बसवतात व आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता चर्चला पुरावा द्यायचा असतो, त्यासाठी ते सगळे रेकॉर्ड करायला सुरुवात करतात. ते जेनेटला तोंडात पाणी ठेवायला सांगतात. तसे केल्याने तो आवाज जेनेटचा नसून शैतानाचा आहे हे सिद्ध होईल. सगळे तिच्याकडे पाहून आत्म्याला संपर्क करण्याचे आवाहन करू लागतात. तर जेनेट बोलते आत्मा जोपर्यंत बोलणार नाही जोपर्यंत सगळे त्याच्याकडे पाहत राहतील. एड तिच्याकडे पाठ करतो तेव्हा मागून आवाज येतो, हे माझे घर आहे आणि मी माझ्या फॅमिलीला भेटायला आलो आहे. हे ऐकताच एड त्याला क्रॉस दाखवतो व आत्मा घाबरतो आणि बोलू लागतो मला मोकळे करा, मला जाऊ द्या. जेनेट पुन्हा नॉर्मल होते आणि तोंडातील पाणी बाहेर काढते. एवढे घडल्यानंतर सुद्धा लॉरेन एडला बोलते की अजूनही मला कुठल्या शैतानी शक्तीची जाणीव झाली नाही. पुन्हा रात्र होते. जेनेट झोपेतच बेसमेंटच्या लिव्हिंग रूममध्ये भिंतीवर लटकू लागते. तिथे तिला त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे प्रेत सोफ्यावर दिसते. तिथून तिला ती दुष्ट शक्ती ओढत तिच्या रूममध्ये नेते. ती रूममध्ये पाहते तर भिंतीवरचे सर्व क्रॉस उलटे झालेले असतात. ती दुष्ट शक्ती तिच्यावरती हल्ला करते. ती किंचाळते. तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने पेगी जागी होते व तिला तो आत्मा दिसतो. एड व लॉरेन सुद्धा तिकडे येतात. सगळे आले की उलटे झालेले क्रॉस आपोआप सरळ होतात. लॉरेनला मात्र क्रॉस हलताना दिसतात. दुसऱ्या कोणालाही आत्मा दिसत नाही. चर्चला दाखवण्यासाठी आत्म्याचा फोटो रेकॉर्ड होत नाही, त्यामुळे ते घरात कॅमेरा रेकॉर्डर लावून ठेवतात. नेक्स्ट सीनमध्ये आपण पाहतो की पेगी सोबत एडी बेसमेंटला तिची बिघडलेली वॉशिंग मशीन दुरुस्त करायला जातो. त्याची पाईप तो ठीक करत असतो इतक्यात पेगीला एक सावली दिसते जी एडकडे येत असते. पेगी एडला सावध करते. तो मागे पाहतो तर ती सावली गायब होते. एवढ्यात त्या म्हाताऱ्याचे प्रेत पेगीवरती हल्ला करते आणि तिच्या हाताला चावते. दुसरीकडे जेनेटला किचनमध्ये प्रेत दिसते. जॉनी तिला मदत करायला तिकडे जातो. किचनचे सामान इकडे तिकडे फेकण्याचा आवाज येतो व किचनचा दरवाजा आपोआप लॉक होतो. एड दरवाजा तोडतो व जॉनीला वाचवतो. त्यानंतर सर्व लोक जेनेटला शोधू लागतात तर ती त्यांना एका कपाटामागे दिसते. शैतान तिच्यावर हावी झालेला असतो. त्यानंतर तिथे अनिता येते व सर्वांना एक रेकॉर्डिंग दाखवते. त्या रेकॉर्डिंगमध्ये असे दिसते की जेनेटच घरातले सर्व सामान इकडे तिकडे फेकत असते. अनिता बोलते की जेनेट ढोंग करत आहे व सगळ्यांना फसवत आहे. हे पाहून सगळे आश्चर्यचकित होतात. पेगी मात्र जेनेटवर खूप चिडते आणि सर्वांना त्या घरातून जाण्यासाठी सांगते. आता फक्त मॉरिस आणि पेगीचे शेजारी एवढ्यांनाच या गोष्टीवरती विश्वास असतो. मार्गारेट आणि जॉनी जेनेटला विचारतात तू असं का केलं. तेव्हा ती बोलू लागते की त्याने मला तसं करायला लावलं, नाहीतर त्याने जॉनीला मारून टाकले असते.
इकडे एड व लॉरेन गोंधळलेले असतात. त्यांना वाटू लागते ज्या रूममध्ये रेकॉर्डिंग चालू आहे तिथंच जेनेटने ड्रामा का केला. खरं तर तो शैतानाचाच डाव असतो. त्याने त्यांच्या असल्याचा पुरावा चर्चला मिळू नये म्हणून मुद्दाम जेनेटला तसे करण्यास भाग पाडलेले असते. एड व जेनेट झालेले रेकॉर्डिंग पुन्हा ऐकतात तेव्हा 2 रेकॉर्डिंगमधून त्यांना एक मेसेज मिळतो, तो मला जाऊ देत नाही. हे ऐकताच लॉरेनला विजन येऊ लागतात. ती विजनमध्ये बेसमेंटमध्ये असलेल्या सोप्यावर म्हाताऱ्याचा आत्मा पाहते. तो तिच्याशी बोलू लागतो, इथे मी माझ्या फॅमिलीला भेटायला आलो होतो. आता मला इथून जायचे आहे, मात्र सैतान मला इथून जाऊन देत नाही. त्याने जेनेटला पजेस केले आहे आणि तो तिला सोडणार नाही. त्याच्या मागे आता डेमॉन दिसू लागते. लॉरेन खूप घाबरते. विजनमधून बाहेर येते तर तिच्या नाकातून रक्त येते. एड व लॉरेनला सगळा प्रकार लक्षात येऊ लागतो. क्रूकमॅन आणि तो म्हातारा एक माध्यम आहे, खरा शैतान तर दुसराच आहे. त्याने स्वतःपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांना पुढे केलेले असते. ते पुन्हा ॲमिटीव्हेलला जाण्यासाठी निघतात. इकडे जेनेटमध्ये सैतान खूपच हावी झालेला असतो व मार्गारेटला भिंतीवर आपटू लागतो. पेगी कसंबसं आपल्या मुलांना बाहेर काढते. जेनेटला सोडवायला जाणार तोच घराचा दरवाजा बंद होतो. एड व लॉरेन तिथे पोहोचतात. एड दार तोडून आत जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला आत जाता येत नाही. तो खिडकीतून आत जाणार तर एक सोफा खिडकीवर येऊन आपटतो व खिडकी बंद होते. एड बेसमेंटच्या दरवाजाने आत जातो. लॉरेन त्याच्या मागे जाणार तर दरवाजा बंद होतो व एड एकटाच आत जातो. लॉरेन बाहेर उभे राहून त्याच्या काळजीने रडू लागते. तिला डेमॉन नन आणि तिला एडच्या मृत्यूचे आलेले विजन यामुळे ती खूप घाबरून जाते. ती बाहेरून बोलू लागते, एड तो शैतान खूप शक्तिशाली आहे. तू एकटा त्याचा सामना करणे अवघड आहे. एड आत जातो तर बेसमेंट मधील पाण्याची पाईप आपोआप फुटते आणि एडच्या डोळ्याला इजा होते. त्यामुळे त्याला धूसर दिसू लागते. तो तसाच बेसमेंट मधून वर जाऊ लागतो. एवढ्यात म्हाताऱ्या व्यक्तीचा आत्मा हल्ला करतो. तो क्रॉस दाखवून त्याला पळवून लावतो. पायऱ्यातून वर जाणार तर आपण एका सैतानाचा हात पाहू शकतो. तो क्रॉस हातात घेऊन वर येतो व जेनेटच्या रूमकडे जाऊ लागतो. तोच त्याला टेंटमधून खेळण्याचा आवाज येतो. पाहतो तर त्यातले क्रूकमॅनचे चित्र गायब झालेले असते आणि पाठीमागून क्रूकमॅन त्याच्यावर हल्ला करतो. तो कसाबसा त्यातून वाचतो व जेनेटच्या रूमकडे जातो. रूममध्ये जेनेटवर डेमॉन नन पूर्णपणे हावी झालेली असते. बाहेर लॉरेनला एका झाडावर वीज पडलेली दिसते व त्या झाडाचा आकार विजनमध्ये पाहिलेल्या झाडासारखा होतो. लॉरेनला आठवू लागते शैतानाला त्याचे नाव घेऊन कमजोर करता येऊ शकते. ती त्या शैतानाचे नाव आठवू लागते. तिच्या लक्षात येते की तिने त्या शैतानाचे नाव बायबलमध्ये लिहिलेले आहे. ती गाडीमध्ये जाऊन त्या बायबलमध्ये त्या शैतानाचे नाव वाचते तर त्यावर लिहिलेले असते वलाक. ती बेसमेंटमधून आत जाते व एडला शोधत जेनेटच्या रूममध्ये येते. इकडे एड जेनेटच्या रूममध्ये पोहोचताच खिडकीची काच आपोआप फुटते व जेनेट तिथून उडी मारू लागते. एड तिला वाचवायला जातो व तो सुद्धा अडकतो. लॉरेन हे पाहून ओरडू लागते व त्यांची मदत करायला जाणार तोच डेमॉन तिच्यावर हल्ला करते. ती सैतानाला त्याचे नाव घेऊन देवाच्या आज्ञेनुसार नरकात जाण्याची आज्ञा देते. नाव घेतल्याने व क्रॉसच्या शक्तीमुळे वलक पुन्हा नरकात जातो. लॉरेन एड व जेनेटला वाचवते. वलक माघारी गेल्यामुळे जेनेट नॉर्मल होते आणि गोष्टी पूर्ववत होतात. दुसऱ्या दिवशी हॉटसन फॅमिली एड व लॉरेनला धन्यवाद देतात. एड ते क्रूक्ड मॅनचं खेळणं त्या पॅरानॉर्मल म्युझियम मध्ये ठेवतो व सिनेमा इथे संपतो.